भारतीय डाक विभागाच्या RMS-B डिव्हिजन पुणे अंतर्गत सोलापूरच्या रेल डाक सेवा ब विभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या आधार नोंदणी आणि दुरुस्ती केंद्राचं उद्घाटन उत्साहात पार पडलं। भारतीय डाक विभागाच्या RMS-B डिव्हिजन पुणे अंतर्गत रेल डाक सेवा ब विभाग सोलापूर इथं नव्याने सुरू करण्यात आलेल्या आधार नोंदणी आणि दुरुस्ती केंद्राचं उद्घाटन उत्साहात पार पडलं। या केंद्राचं उद्घाटन भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालय सोलापूरचे आयुक्त पुरुषोत्तम मीना आणि महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रवर डाक अधीक्षक सोलापूर डिव्हिजन HE खडकेकर, SPHQ सोलापूर डिव्हिजनचे PA बंगाळे, सोलापूर हेड पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ डाकपाल SP काळे तसंच निरीक्षक मारुती घोळवे यांच्यासह डाक विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। नवीन आधार केंद्रामुळे सोलापूर शहर आणि परिसरातील नागरिकांना आधार नोंदणी, आधार दुरुस्ती, नाव, पत्ता आणि इतर तपशिलांमध्ये आवश्यक बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आधार केंद्राची सेवा सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे। रेल्वे डाक सेवा ब विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या या सुविधेचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन डाक विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे। कार्यक्रमाचं मार्गदर्शन रेल डाक सेवा ब विभाग पुणेचे अधीक्षक एरंडे आणि सोलापूरचे रेल डाक निरीक्षक CM नदाफ यांनी केलं। कार्यक्रमाचं नेटकं नियोजन NN कुलकर्णी आणि प्रताप आंबेवाडे यांनी केलं। या उद्घाटन सोहळ्याला सोलापूर रेल डाक सेवा सोलापूर हेड ऑफिस आणि सोलापूर डिव्हिजन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसंच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पण जेव्हा लोकांना आपण लोकांपर्यंत जाऊन सांगू की ही संध्याकाळी सुद्धा सेवा आहे, कारण तुम्ही बघा आज पोस्टमन जेव्हा घरात जातो तेव्हा मॅक्झिमम लोक नोकरीवर किंवा कामावर गेलेले असतात। खेड्यातले चित्र तेच मॅक्झिमम लोक शेतावर कामाला गेलेले असतात किंवा त्यांच्या कामधंद्याला गेले असतात। म्हणजे दिवसाचं घड्याळ हे घरी नाही लोक भेटत, तर म्हणून संध्याकाळ झाल्यानंतर ज्यांना वेळ मिळतो त्यांच्यासाठी कमीत कमी काही आवरपर्यंत आपण एक्सटेंडेड सेवा देऊ शकलो त्याचा निश्चितच प्रयत्न करू। पण यासाठी आपल्याला घराघरापर्यंत पोचणं आवश्यक आहे आणि त्याच माध्यमातून आज मी आपल्या उपमहापौर देवकर मॅडम यांना इन्व्हाइट केलं होतं। त्या काही कारणास्तव बिझी असल्यामुळे येऊ शकणार नाहीत, पण थोड्या वेळात त्या येतील, तर आपण त्यानिमित्ताने त्यांनाही विनंती करू की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचं माध्यम, तुम्ही जनप्रतिनिधी आहात, तर आमची जी इच्छा आहे ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही मदत करावी आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि खरोखर याचा उपयोग घेऊन आपलीसुद्धा सर्व्हिस आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकू।